नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. व्हिडिओ सुरू होण्याच्या पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती की प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, कारण हीच एक गोष्ट आहे जी मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करते, प्रेरणा देते. चला मित्रांनो, सुरू करूया. तुम्हा सर्वांना जय जिजाऊ. आजचा आपला टॉपिक आहे वातावरणाचे घटक आणि पृथ्वीचं वातावरण. आता पृथ्वीचं वातावरण म्हणजेच काय बघा, हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये कुठले घटक आहेत ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर पृथ्वीचं वातावरण म्हणजे काय, पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगितली आहे, तरीसुद्धा इथे लक्षात घ्या की पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीभोवती काहीतरी हवेचं काय आहे, एक आवरण आहे. असं एक हवेचं आवरण आहे आणि हे जे हवेचं आवरण आहे त्या हवेच्या आवरणालाच आपण पृथ्वीचं वातावरण असं म्हणतो. मग या हवेच्या आवरणामध्ये कुठले घटक आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, हे जे हवेचं आवरण आहे, हवा असल्याकारणे ती उडून जायला पाहिजे होती किंवा ती निघून जायला पाहिजे होती, पण पृथ्वीमध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या वायूंना किंवा त्या हवेला पृथ्वी काय करते, खेचून घेते आणि पृथ्वी त्या वायूला खेचून घेते. म्हणून तिथे हवेचं आवरण हे कंटिन्युअस आत्तापर्यंत पृथ्वीच्या उगमापासून ते पृथ्वीच्या आत्तापर्यंत ते आवरण टिकून आहे. ते आहे पृथ्वीचं वातावरण मित्रांनो. ठीक आहे. त्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे घटक आहेत त्या घटकासाठी एक ट्रिक आहे. ती सोपी ट्रिक म्हणजे एक शब्द आहे, त्याला म्हणतात नो AC. हा शब्द तुम्ही पाठ करायचा, नो AC. खूप सोपी आणि शॉर्टकट ट्रिक आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड अशी एक सोपी ट्रिक आहे. काय नाव आहे म्हटलं मी, नो AC. बघा, सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त प्रमाणात असलेला वातावरणातला घटक आहे नायट्रोजन. जवळजवळ 78% एवढं नायट्रोजन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो ऑक्सिजन. किती, 21% एवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन पृथ्वीवर आहे. तिसरा महत्त्वाचा घटक आहे ॲर्गॉन. हा वायू आहे, हा निष्क्रिय वायू आहे. तो आहे 0.9%, म्हणजे जवळजवळ किती आहे मित्रांनो, 1% एवढा ॲर्गॉन वायू पृथ्वीवर आहे. नंतर एक ग्रीन हाऊस गॅसमधला एक महत्त्वाचा किंवा पोल्युशन क्रिएट करणारा सर्वात महत्त्वाचा कार्बन डायऑक्साईड वायू, तो जवळजवळ 0.03% आहे. एवढ्या लहान प्रमाणात असूनसुद्धा तो काय होतो, आपल्याला आता त्रास देण्यास सुरुवात करतो आहे. ह्या 4 वायूखेरीज इतरही महत्त्वाचे काही घटक आहेत मित्रांनो, जसं की आर्द्रता आहे किंवा इतर वायू असतील. इतर वायू कुठले आहेत त्याचं डिस्कशन आपण करूयात. आणि इतर घटकसुद्धा असतील, म्हणजे धूळ असेल, धुळीचे कण असतील, असे सुद्धा काही घटक आहेत. हे सर्व घटक मिळून जवळजवळ 0.07% एवढं घटक आहेत. या सर्व घटकांना मिळून जे काही तयार होते त्या घटकांना हवा असं म्हटलं जातं. पृथ्वीवर जे काही वातावरण आहे ती काय आहे, तर हवा ह्या स्ट्रक्चरमध्ये अवेलेबल आहे. आता पृथ्वीवर म्हणजे आपल्या प्लॅनेटरी सिस्टममध्ये पृथ्वीच्या भोवती जे सूर्यकुल आहे, आपलं जे सूर्यकुल आहे, त्या सूर्यकुलामध्ये बुध हा एकच ग्रह असा आहे की ज्याच्यावर वातावरण नाही आहे. बाकी सर्व ग्रहांवर थोड्याफार प्रमाणामध्ये काय आहे, वातावरण आहे. कुठला तरी दुसरा वायू असेल, ऑक्सिजन नसेल, ऑक्सिजनसारखे घटक नसतील, पण कुठले तरी दुसरे वायूंचे घटक तिथे प्रेझेंट आहेत आणि तेच काय आहेत, त्या वातावरणाचे घटक आहेत. फक्त कुठल्या वायूमध्ये नाही आहेत मित्रांनो, बुध या एकाच ग्रहावर आपल्याकडे काय आहेत, वातावरण नाही आहे. बाकीच्या सर्व ग्रहांवर काय आपल्याकडे वातावरण अस्तित्वात आहे, छोट्याफार प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात आहे. बघा, पुढे बघूयात आपण. आता काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत. महत्त्वाचा कन्सेप्ट आपला क्लिअर झाला आहे. आपण बघितलं की पृथ्वीचं वातावरण जे आहे पृथ्वीच्या वरच्या साईडला आहे आणि ते किती टन आहे, तर बघा ते 5.6 × 10⁻15 एवढे टन, एवढं त्या वातावरणाचं वजन आहे. म्हणजे पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या हवेचं एवढं वजन आपल्या पृथ्वीवर पडतं. म्हणजे जर त्याला चेंज केलं तर ते जवळजवळ 56 लक्ष अब्ज टन एवढं ते त्याचं वजन आहे आपल्याकडे. हे पृथ्वीच्या एकंदरीत पृथ्वीच्या वजनाच्या किती आहे, तर 1 दशलक्षांश एवढं जास्त याचं वजन पृथ्वीवर पडत असतं. म्हणजेच शेवटी ते पृथ्वीच्या वर अस्तित्वात असणाऱ्या सर्व ऑब्जेक्ट्सवर पडणार. म्हणजेच मग आपल्यावर सुद्धा अशाच काहीतरी प्रकारचा थोडासा भाग आपल्या डोक्यावर सुद्धा असणार, एवढा भार आपण नेहमी वाहत असतो. बघा, पुढे बघा, महत्त्वाचं MCQ. वातावरणाची जी घनता किंवा जो दाब आहे तो वाढच्या उंचीनुसार काय होतो, कमी कमी होत जातो. म्हणजे जसं जसं आपण वर जाऊ तसा तसा जो दाब आहे किंवा जी घनता आहे हवेची ती काय होत आहे, कमी होत जात आहे. का कमी होत जात आहे, साधा कन्सेप्ट आहे. आपण जर एव्हरेस्टकडे जायचा प्रयत्न करतो, इथे एव्हरेस्ट असेल, एव्हरेस्टची उंची जर समजा आपण 8 किलोमीटर एवढी कन्सिडर करू, ती किती आहे, 8,844 एवढी एव्हरेस्टची उंची आहे. तर मग इथे मध्ये किती, 8 किलोमीटरचा डिफरन्स आहे. म्हणजे इथे असणाऱ्या माणसाला खालच्या 8 किलोमीटर हवेचं जे वजन असेल ते लागणार नाही. म्हणजे इथेच काय होईल,
दाब कमी होईल, इथे असणारी जी वायू असेल किंवा जी हवा असेल ती विरळ असेल, म्हणजे त्याची घनता सुद्धा काय होईल, कमी होईल. इथे काय असेल मात्र ते जास्त असेल. म्हणूनच आपण इथे MCQ सांगितला की वातावरणाची घनता व दाब वाढत्या उंचीनुसार काय होतो, कमी कमी होत जातात. दुसरं म्हणजे तापमानात काय होते, चढ उतार होते. नक्कीच तापमानात चढ उतार होणार. इथे तापमान काय असेल, जास्त असेल, इथे तापमान काय असेल, कमी असेल. आपण शिकलोय ती गोष्ट. बघा अजून एक गोष्ट, पृथ्वीलगत वातावरणाची जी घनता असेल ती किती आहे, MCQ आहे. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करावं लागतील, याशिवाय दुसरा काही उपाय नाही आपल्याकडे. तर जवळजवळ घनता किती आहे, 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढं पृथ्वीच्या वातावरणाची घनता आहे कुठं, भूपृष्ठाजवळ. आणि 40 किलोमीटर उंचावर जर आपण गेलो तर तीच घनता किती होते, 4 ग्रॅम एवढी कमी होते. इथं 1.29 किलो म्हणजे ही KG आहे, आणि हीच घनता 40 किलोमीटरला किती होते, ग्रॅममध्ये कन्वर्ट होते. एवढी लहान व्हॅल्यू होते. म्हणजेच आपण आता जे कन्सेप्ट बघितला होता की आपण वाढत्या उंचीनुसार त्याची घनता आणि दाब काय होतो, कमी होत जातो. हाच कन्सेप्ट इथे आपण शिकलो मित्रांनो. बघा पुढे बघा, वातावरणाच्या सुमारे 99% भाग जो भूपृष्ठालगत आहे तो किती, 30 किलोमीटर जाडीच्या सगळ्या थरामध्ये थांबवलेला आहे. म्हणजे वातावरणाचा सगळ्यात महत्त्वाचे भाग म्हणजे वरचे 4 वायू, नो AC वाले आपले. नो म्हणजे नायट्रोजन, O फॉर ऑक्सिजन, A फॉर आर्गॉन आणि C फॉर कार्बन डायऑक्साईड, आणि बाकीच्या सर्व इतर गोष्टी, ह्या सर्व मिळून किती किलोमीटर जाडीच्या थरामध्ये सामावलेल्या आहेत, जवळजवळ 30 किलोमीटर जाडीच्या थरामध्ये सर्वच म्हणजे 99% भाग त्याचा सर्व सामावलेला आहे. पुढे बघा, हा पण एक MCQ, समुद्र सपाटीवर जो दाब असतो तो किती आहे, 1013 म्हणजे 1013 मिलीबार एवढा दाब समुद्र सपाटीवर पडलेला असतो. आणि 1 मिलीबार म्हणजे किती, 1000 डाईन. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आता पृथ्वी आहे, पृथ्वीवर सूर्याचा उजेड पडतो, इथे कुठेतरी सूर्य असणार, आणि पृथ्वी काय करते, त्या सूर्यप्रकाशाला काय करते, रिफ्लेक्ट करते. तर जवळजवळ 42% भाग पृथ्वी काय करते, घेतल्याच काय करते, बाहेर पाठवते. कोण बाहेर पाठवतात, धुळीचे कण बाहेर पाठवतात डिस्पर्शन म्हणून, वायुरेषा बाहेर पाठवतात, बरोबर. सॉरी, डिस्पर्शन म्हटलं मी, स्कॅटरिंग हा शब्द वापरायचा. जेव्हा कण ज्या प्रकाशाला बाहेर पाठवतात त्याला स्कॅटरिंग असं म्हणतात, प्रकाशाचं स्कॅटरिंग असतं ते. ढगसुद्धा प्रकाशाला रिफ्लेक्ट करतात, आणि वाळवंटी प्रदेश ह्याच्यातून सुद्धा काय होते, प्रकाश रिफ्लेक्ट होतो. असा आल्या पृथ्वीचा 42% भाग काय होतो, रिफ्लेक्ट करण्यामध्ये जातो. म्हणजे पृथ्वीवर उरणारा 58% भाग पृथ्वी काय करते, शोषून घेते. मग पृथ्वी जेव्हा हा 58% भाग शोषून घेते, हा 58% भाग शोषून घेतल्यामुळं काय होतं आपलं, तर पृथ्वी गरम व्हायला लागते. आणि मग ती गरम कशी होते, त्यावरून मग परत पुढचा टॉपिक येतो की सौर किरणं जेव्हा पडतात तेव्हा सर्वात आधी पृथ्वीवर काय तापतं, तर सर्वात आधी जमिनीवरच्या वस्तू तापतात. मग जमीन तापते, जमिनीवरच्या वस्तू तापतात. म्हणजे समुद्र, खडक, वन्यसृष्टी प्रथम काय होतात, तापल्या जातात. म्हणजे सर्वात आधी काय तापते पृथ्वीवर, जमीन तापते. आणि त्यानंतर मग त्याच्यासोबत जी लागून असलेली त्याची हवा जी असेल, म्हणजे इथल्या भागामध्ये जे हवेचे थर असतील ते थर काय होतात, तपायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा जमीन आणि मग त्यावर असणारे थर तपतात. ठीक आहे. आणि हीच गोष्ट परत चालवते. मग जर ही हवा गरम झाली, ही थर तापलीत, मग हे काय होतात, वर जातात. वर असणारी थंड हवा काय होते, खाली येते. असंच हे रोटेशन परत काय होते, चालू राहते मित्रांनो. ठीक आहे. बघा पुढे बघूयात MCQ तुमच्यासाठी परत, की विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तापमान काय होते, कमी होत जाते. तापमान काय होत आहे, कमी होत जात आहे. बरोबर. का कमी होत जाते मित्रांनो, आताच आपण बघितलं की तिथं सूर्याची किरणं काय होतात, पोहोचत नाहीत. कुठे, इथं जर सूर्य असेल तर पृथ्वीच्या सरळ भागामध्ये काय होतं, सूर्याची किरणं सरळ पोहोचतात. आणि इथे कोण आहे, तुमचा विषुववृत्त आहे, विषुववृत्ताचा भाग आहे. इथे विषुववृत्त असल्या कारणाने इथले किरणं तापले जातात, इथली हवा तापली जाते. बरोबर. त्यामुळे इथे तापमान काय होतं, जास्त असतं. तापमान जास्त असतं. इथे शेवटी ध्रुवावर काय होतात, किरणं पडत नाहीत किंवा काही प्रकारात तिरपी पडतात. म्हणजे इथे तापमान काय होतं, कमी होतं. इथे तापमान कमी होत झालं म्हणून काय होतं, इथलं तापमान एक्झॅक्टली खूप कमी होऊन जातं. म्हणजे कधी कधी ते 0 सुद्धा होऊ शकते किंवा 0च्या खाली सुद्धा. आणि इक्वेटरवर काय होतं, तापमान जास्त. म्हणून विषुववृत्तापासून ध्रुवाकडे म्हणजे विषुववृत्ताकडून पोलारकडे जाताना तापमान काय होतं, कमी होत जातं. ठीक आहे मित्रांनो. परत एक छोटासा कन्सेप्ट, की पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहेत हे काय करतात, सूर्यकिरणांना शोषून घेतात. आणि सूर्यकिरणं शोषून घेतल्यामुळेच काय होतं, मग तिथल्या भागातलं टेम्परेचर वाढायला लागतं. बघा अजून महत्त्वाचा एक नायट्रोजन वायू आपण सांगितला होता बोलता. नायट्रोजन वायू उदासीन आहेत आणि तो पाण्यामध्ये विरघळत नाही. आर्गॉन वायू आहे, हा निष्क्रिय वायू आहे, उदासीन वायू आहे. आपण आत्ताच सांगितलं उदासीन वायू आहे. आणि तो कशापासून मिळतो आपल्याला, तर ज्वालामुखीपासून मिळतो. अगदी अल्प प्रमाणात तिथे सुद्धा तो सापडतो.
कार्बन डायऑक्साईड आहे आपल्याकडे. कार्बन डायऑक्साईड काय 340 भाग, 1 दशलक्ष प्रमाणात 340 भाग एवढा छोट्या प्रमाणात. आत्ताच आपण बघितलं तो किती आहे 0.03 एवढा कमी आहे. तोच इथे कन्सेप्ट सांगितला आपण. जलबाष्प हा एक महत्त्वाचा वातावरणाचा घटक आहे आणि वातावरणाच्या ह्या घटकाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. कारण पृथ्वीवर जवळजवळ 71% जवळजवळ 71% हा भूभाग कशाचा आहे, पाण्याचा भूभाग आहे. हा पाण्याचा भूभाग असल्या कारणाने तिथे जलबाष्प सहज क्रिएट होते. म्हणून मुख्य साठा हा समुद्र आहे आणि खूप प्रमाणात जलबाष्प वातावरणाच्या घटकामध्ये असते. याशिवाय पृथ्वीवर इतर वायू जे आपण म्हटले होते ते इतर वायू बघा, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळे निष्क्रिय वायू आहेत. मिथेन, हायड्रोजन, नायट्रिक ऑक्साईड हे सुद्धा काय आहेत, ह्या प्रमाणात आहेत आपल्याकडे. परत अत्यल्प प्रमाणात कोण आहेत, कार्बन मोनॉक्साईड. हे कशातून क्रिएट होतात, उद्योगांच्या चिमण्यामधून ह्या गोष्टी क्रिएट होतात. गाड्यांमधून, वाहनांमधून सुद्धा याचा स्त्राव होत असतो. नायट्रस ऑक्साईड, याला लाफिंग गॅस सुद्धा म्हटलं जाते, हा सुद्धा आहे. नायट्रोजन डायऑक्साईड हा सुद्धा एक नायट्रिक, आपण याला ॲसिड रेन असं म्हणतो. हे ॲसिड रेनला सुद्धा हा एक घटक कारणीभूत आहे. हा कारणीभूत सुद्धा म्हणता येईल आणि आपल्याला चांगला सुद्धा घटक आहे, कारण की याच्यामुळे जमिनीतील प्रोटीनची लेवल मेंटेन होण्यास मदत होते. त्यामुळे हा एक चांगला घटक आहे आणि वाईट घटक सुद्धा आहे. अत्यल्प प्रमाणात ओझोन सुद्धा वातावरणामध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये, स्थितांबरामध्ये प्रेझेंट असते. ओझोन काय करते, तर ओझोन UV रेडिएशनला काय करतं, शोषून घेते. त्यामुळेच मग स्थितांबराच्या तिथल्या प्रमाणातलं काय होतं, तापमानाची वाढ होते. बघा पुढे बघूयात. वातावरणाचे जे खालचे थर आहेत म्हणजेच कोरड्या हवेचे थर, तिथे काय होतात, तर जे घटक आहे यांच्यामध्ये काही फार बदल होत नाहीत. म्हणजेच नायट्रोजन 78% आहे, तो 78%च राहतो. ॲर्गॉन जर समजा आपण 1% म्हटलं तर तो 1% असतो. असं काही जास्त बदल होत नाही. पण हेच जर आपण थरांच्या वरच्या बाजूला गेलो, सौर प्राणाच्या वरच्या साईडला गेलो, तर सौर ऊर्जेमुळे म्हणजे प्रकाशामुळे तिथे कण काय होतात, कन्वर्ट होतात, ते आयोनाइज्ड होतात. आणि आयोनाइज झाल्यामुळे मग तिथे या एकंदरीत थरामध्येच काय होते, एक संपूर्ण बदल होऊन जातो. मग तिथे वायूच नाही आहेत. मग त्या वायूमध्ये 1% ॲर्गॉनचं प्रमाणच नाही राहणार, समजा 0.1% राहील. असं काहीतरी चेंजेस होतात. म्हणजे वरच्या थरांमध्ये, वातावरणाच्या वरचे जे थर असतील त्या वरच्या थरांमध्ये काय होतं की परिणाम चेंज होतात. बघा अजून एक गोष्ट की जलबाष्प आहे, ओझोन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे काय आहे, प्रमाण बदलणारे वायू आहेत. याचं प्रमाण चेंज होतं. जलबाष्प जास्त होते किंवा कमी होऊ शकते. वातावरण जर जास्त गरम असेल, उन्हाळा असेल तर जलबाष्प जास्त क्रिएट होईल. वातावरणामध्ये हिवाळा असेल तर जलबाष्प कमी क्रिएट होईल. ओझोन आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा बदलणारे वायू आहेत. कार्बन डायऑक्साईड वाहनातून निघणारा गॅस असल्या कारणाने किंवा वाहनातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे हा वायू तयार होतो आणि त्या वायूमुळे वाहनांचा जर वापर कमी असेल तर कार्बन डायऑक्साईड कमी होईल आणि वाहनांचा जर वापर जास्त असेल तर मग कार्बन डायऑक्साईड हा वायूसुद्धा जास्त होतो. तसंच ओझोनचा कन्सेप्टसुद्धा आहे. ओझोन तोच सांगतो की जर प्रदूषण जास्त झालं तर ओझोनचं डिप्लिशन जास्त होतं. म्हणजे प्रदूषण जास्त असेल तर ओझोनचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि ओझोन वायूचं प्रमाण कमी झालं की मग UV रेडिएशन्स पृथ्वीवर यायला लागतात आणि त्यामुळे मग अंटार्क्टिकावर जसं ओझोनचं भगदाड पडलं असं आपण म्हणतो, तो सुद्धा कन्सेप्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहूयात. तर हे जे वायू आहेत हे प्रमाण बदलणारे वायू आहेत. पण आपण याच्या आधी जे सांगितलेत, नायट्रोजन झाला किंवा ॲर्गॉन वायू झाला, हे जे वायू आहेत हे प्रमाण न बदलणारे वायू आहेत. ठीक आहे. समांगावरण हा एक कन्सेप्ट आहे. जमिनीपासून 100 किलोमीटर जाडीमध्ये जे काही वातावरणाचे घटक आहेत ते नेहमी स्थिर असतात, आत्ताच आपण बोललो. आणि वातावरणात एवढे जास्त घटक आहेत ते काय आहेत, संमिश्र म्हणजे मिक्स्ड होतात एकमेकांमधून, त्याला संमिश्र थर सुद्धा म्हणतात. आणि समांगावरण आहे कारण की ते नेहमी सेम राहतात, त्याच्या व्हॅल्यूज बदलत नाहीत. पण विषमांगावरण असा पण पुढे एक कन्सेप्ट तयार होतो मित्रांनो, की जो 100 किलोमीटर ते 80 किलोमीटर वरच्या साईडला आहे. कारण की वर आपण आत्ताच बघितलं की ते आयोनाइज्ड होतात आणि आयोनाइज झाल्या कारणाने मग त्यांचं जे तापमान आहे ते वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे मग त्यांच्या एकंदरीत घटकांच्या गोष्टीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि मग तिथे असा मिश्र स्तर न राहता काही काही ठराविक गोष्टीच प्रेझेंट असतात. कारण की वरच्या साईडला वातावरण असल्या कारणाने काही गोष्टी असतील जसे की हायड्रोजन वायू असू शकतो आणि बाकीच्या जे आपण आत्ता वातावरणाचे घटक शिकलो ते घटक नसतील. त्यामुळे ते संमिश्र थर नसून फक्त एक साधा थर बनेल कारण की ते एकच वायू असेल आणि ते विषम वायूंचं प्रमाण असेल कारण की तिथे वायूंचे जे घटक आहेत ते सारख्या प्रमाणात नसतील. अजून महत्त्वाचं म्हणजे आपण ऑक्सिजन बघितला. ऑक्सिजन वायू 100 किलोमीटरला जवळजवळ नाहीसा होतो. हे सगळे तुमच्यासाठी MCQ वन लाईनर प्रश्न आहेत. 120 किलोमीटरला जवळजवळ ऑक्सिजन नाहीसा होतो. बाष्प आणि CO2 जे आहेत हे जवळजवळ फक्त 90 किलोमीटर्सपर्यंतच तुम्हाला आढळतात. ओझोन जो गॅस आहे तो 10 ते 50 किलोमीटर आहे जमिनीपासून
आणि काय करतो तो UV शोषून घेतो म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन शोषून घेतो. पुढे वॉटर वेपर्स उंचीनुसार बाष्प कमी होत जाते. हा कन्सेप्ट फार सोपा आहे की बाष्पाला वर उडवण्यासाठी खूप जास्त हवा असावी लागते आणि वातावरणाच्या वरच्या भागामध्ये हवा नाही आणि हवा नसल्या कारणाने मग उंचीनुसार बाष्पसुद्धा राहणार नाही. त्यामुळे हा कन्सेप्टसुद्धा बघितला आपण. विषुववृत्त ते ध्रुव बाष्पाचं प्रमाण कमी होत जातं. हा फार सोपा कन्सेप्ट आहे. विषुववृत्तावर सूर्याची किरणं सरळ पडतात आणि समुद्र इथे असल्या कारणाने इथे बाष्प जास्त क्रिएट होते म्हणून ती जास्त वर जायला लागते. इथे ध्रुवावर सूर्यकिरणं पडत नाहीत म्हणजे थंड असतं. थंड असल्या कारणाने इथे बाष्प क्रिएट होत नाही आणि बाष्प क्रिएट न झाल्या कारणाने इथे बाष्पाचं प्रमाणसुद्धा कमी असतं. म्हणून विषुववृत्त ते ध्रुव बाष्प काय असते कमी होत जाते. पुढे हवेला जास्त गरम आणि थंड होऊ देत नाही. कोण हवेला थंड होऊ देत नाही तर बाष्प. जर बाष्प जास्त प्रमाणात असेल आणि जरी उन्हाळा असेल तरी तापमान कमी असतं आणि जर समजा हिवाळा असेल आणि बाष्पच नसेल तर तापमान वाढतं. ही पण गोष्ट वॉटर वेपरमुळे घडून येते. पुढे डस्ट पार्टिकल्स धुळीचे कणसुद्धा आहेत या गोष्टीमध्ये. धुळीचे कण समशीतोष्ण प्रदेशात काय असतात जास्त प्रमाणात असतात. कारण बघा विषुववृत्तावर आपण आत्ता बघितलं की सूर्याची किरणं सरळ पडल्यामुळे इथली हवा काय होते गरम होते आणि इथली हवा गरम होऊन पुढे जाऊन थंड होते आणि ह्या थंड ज्या भागात उतरते तो भाग असतो समशीतोष्ण. जसं की इथल्या भागामध्ये सुद्धा हा जो भाग असतो हा समशीतोष्ण प्रत्याचा प्रकार असतो, जास्त दाबपट्ट्याचा प्रकार असतो. म्हणून हे धुळीचे कण या भागामध्ये जास्त प्रमाणात उतरतात. पुढे बघा धुळीचे कण विषुववृत्तावर आणि ध्रुवावर कमी प्रमाणात आढळतात. आत्ताच बघितलं विषुववृत्तावरची हवा पुढे जात आहे, विषुववृत्तावर हवा कमी प्रमाणात राहते किंवा राहतच नाही. अशामुळे काय होते इथं धूळ किंवा धुळीचे कण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि वर शेवटी ध्रुव आहे, ध्रुवापासून पण वारे खालच्या दिशेला वाहतात त्यामुळे इथे सुद्धा धूळ असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परत हेच डस्ट पार्टिकल आपल्याला ढग बनवण्यासाठी मदत करतात. जेव्हा बाष्प वर जाते तेव्हा धूळचे कण असे असतात आणि या धुळीच्या कणाभोवती जे बाष्पाचे कण असतात ते चिपकतात आणि ते चिपकून मग त्याची साईज वाढवतात आणि पुढे मग त्याचा थेंब होऊन तो पृथ्वीवर पाऊस या रूपात पडतो. म्हणून डस्ट पार्टिकल सुद्धा काय होतात ढग बनवण्यासाठी काय करतात आपल्याला मदत करतात. परत नायट्रोजन याचा काही प्रत्यक्ष वापर नाही पण नायट्रोजन हे प्रत्येक वनस्पतीला महत्त्वाचं आहे. ते वनस्पतीला प्रोटीन बनवण्यासाठी कामी करतात आणि तेच नायट्रोजन चक्रामधली एक महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट किंवा एलिमेंटसुद्धा आहे. तर वातावरणाचे काही फायदेसुद्धा आहेत. जर समजा पृथ्वीवर वातावरण नसतं तर पृथ्वीचं तापमान 94 डिग्री सेल्सिअस एवढं वाढलं असतं आणि रात्री 185 डिग्री सेल्सिअस म्हणजे -185 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी झालं असतं. एवढं तापमान असल्याचा फायदा आहे. आपण पृथ्वीवर जिवंत राहू नसतो शकलो. हा सर्वात महत्त्वाचा वातावरणाचा फायदा आहे मित्रांनो. पुढे बघा कार्बन डायऑक्साईड जे आपण बाहेर सोडतो त्या कार्बन डायऑक्साईडमुळे वनस्पतीचं संवर्धन होतं. कारण वनस्पती काय करतात ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि हेच कार्बन डायऑक्साईड हा आपल्या वातावरणाचा एक महत्त्वाचा घटकसुद्धा आहे. बघा पाण्याच्या वाफेमुळे पृथ्वीवरचं तापमान नियंत्रित होतं. आत्ताच आपण बघितलं. मेघनिर्मिती आणि पर्जन्य म्हणजे पाऊस ह्या गोष्टीसुद्धा तापमानातील काही घटकांमुळे होतात. जसं की इथे कण धुळीचा कण ह्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. आणि पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे आपला मेसोस्फिअर जो असतो त्या मेसोस्फिअरमध्ये काय होतात अश्नी म्हणजेच उल्का ह्या सेकंदाला 16 किलोमीटर एवढ्या स्पीडने येतात वातावरणामध्ये आणि त्या एवढ्या स्पीडने येत असल्या कारणाने वातावरणातले जे घटक असतील त्या घटकांना त्या घासत येतात. म्हणजे वातावरणामध्ये समजा असं काहीतरी स्ट्रक्चर आहे घटकांचं असं लक्षात घेऊया आणि वरतून काय होतात अश्नी येत आहेत. ह्या अश्नी ज्या स्पीडने येत आहेत परत वातावरणाचे खाली थर असे साचलेले आहेत आणि ह्या अश्नी प्रत्येक थरातून जाताना तिथले घटक त्याच्यासोबत कोलाईड होतात, त्यांचं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे त्या काय होतात जळतात आणि त्या जळल्यामुळे त्यांच्या अश्नीचं मॅक्सिमम जी लाईफ आहे ती वरच संपून जाते. काही छोट्या तुकड्यांमध्ये जमिनीवर ते पोहोचतात किंवा पोहोचत सुद्धा नाहीत आणि यामुळेच मग आपल्या पृष्ठभागाचं आणि सजीवांचं काय होतं रक्षण होतं. तर हे सुद्धा काम काय आहे वातावरणाच्या घटकांचं वातावरणाच्या स्तराचं काम आहे मित्रांनो. एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पृथ्वी जेव्हा आपण बाहेरून पाहतो तेव्हा ती निळ्या कलरची दिसते, निळ्या रंगाची दिसते. ह्याचं कारण म्हणजे निळा जो रंग असतो हा सर्वात जास्त प्रमाणामध्ये काय होतो स्कॅटर होतो. धुळीचे कण जे वातावरणाचा एक घटक आहेत त्या घटकांवर पडणारा सूर्यप्रकाश हा जेव्हा स्कॅटर होतो त्यामध्ये निळ्या रंगाचं स्कॅटरिंग हे सर्वात जास्त होतं. म्हणून पृथ्वी जी आहे त्या वातावरणाला सुद्धा निळा रंग प्राप्त करून देते आणि पृथ्वी जेव्हा आपण बाहेरून पाहतो तेव्हा म्हणजे निर्वातातून जेव्हा आपण पृथ्वीला पाहतो तेव्हा ती काय असते निळ्या रंगाची दिसते. हा एक कन्सेप्ट MCQ म्हणून लक्षात ठेवा किंवा एक साधा कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा जनरल नॉलेजसाठी. तर मित्रांनो
हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. मी सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. पण तत्पूर्वी चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.